हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळचे वाजले आहेत 5. माझ्या अंघोळीची तयारी चालू आहे. गरम पाणी गिझरमधून काढलं, बाथरूममध्ये बादली ठेवली आणि मी गेली अंघोळीला. अंघोळ करून आल्यावरती मस्तपैकी साडी घातलेली आहे. आज माळ चौथी आणि आजचा साडीचा कलर होता पिवळा, तर पटकन साडी घातली. कारण एवढ्या लवकर मी का आवरती आहे, तर मला जायचं होतं तुळजाभवानीच्या मंदिरात पैदल. शेजारच्या काकू होत्या माझ्यासोबत, आम्ही दोघीजणी मिळून तुळजाभवानीच्या मंदिरात निघालो होतो. 5:30 वाजलेत आणि आम्ही दोघीच जणी रस्त्याने जात होतो, कारण आमच्या कॉलनीत पूर्ण सन्नाटा होता, कोणीच नव्हतं. पाहू शकता तुम्ही इथे मंडळाची देवी होती बसलेली. आणि फायनली चलत चलत आम्ही पोहोचलो देवीच्या मंदिरात. गेल्यावरती पाहिलं तर भरपूर महिला त्या ठिकाणी आलेल्या होत्या. सर्वांनी पिवळ्या कलरच्या साड्या वेअर केलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही तसं की सगळं वातावरण नाही का, असं संपूर्ण वातावरण पिवळं पिवळं दिसत होतं. फायनली देवीचं मुख दिसलं आणि इतकं सुंदर वाटलं, खूप प्रसन्न वाटतं मित्रांनो. सकाळी सकाळी मंदिरात गेल्यावरती पाया पडल्या, देवीला प्रार्थना केली आणि खरंच खूप शांत वाटलं. थोडा वेळ बसलो, पण मग तिथून निघालो कारण घरी लवकर यायचं होतं. आल्याबरोबर साबुदाणा भिजवायला टाकला, कारण उपवास आहेत 9 दिवस. मग सर्वात पहिलं काम तेच होतं की पोटाचं बघावं लागतं, त्यामुळे पहिले साबुदाणा भिजवायला टाकला. आणि मग म्हटलं आता म्हणलं चहा करावा. चहा पिल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होत नाही. मग पहिले दूध गरम करायला ठेवलं, मग चहा एका साईडला ठेवला, एका साईडला दूध तापवायला ठेवलं. चहा झाला, मस्तपैकी चहा गाळला, एकटीनेच पिला. चहा झाल्यानंतर मग आता साडी चेंज केली. दिवसभराची कामं असतात, साडी खराब होते, त्यामुळे साडी चेंज केली आणि माझ्या पुढच्या मी कामासाठी रेडी झाले. आता पुढचा व्लॉग मी तुम्हाला शेअर करेलच संध्याकाळी. तर तोपर्यंत मला कमेंटमध्ये सांगा की माझे व्लॉग कसे वाटतात ते आणि तुम्हाला पाहायला आवडेल.